चला काहीतरी खाऊया. ह्या वेळेला जरा भूक लागते. 7:30 वाजले. जरा भूक लागली आहे, तर आता थोडासा भडंग खाऊया. एवढा भडंग एका दिवसात आम्हाला दोघांना संपतो की नाही? तुम्हाला करून खाताय का नाही? नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. म्हणते की नाही मी नेहमी असं? हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम. मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात, होय की नाही? तर मला तुम्ही म्हणता सारखी खाणारी डॉक्टर, मचमच खाणारी डॉक्टर, खादाड डॉक्टर, हो की नाही? तुम्हाला सांगू काय, आयुष्यात जेवढं शक्य असेल तेवढं खाऊन घ्या. जोपर्यंत इच्छा होते तेवढं खाऊन घ्या. खाऊन मरूया, न खाता नको आशा ठेवून सगळी. तुम्ही म्हणाल असं का म्हणता? खरंच आहे. अलीकडच्या दिवसात ह्या तरुण मुलांचं हार्ट अटॅक येतो. मग आपण म्हणतो स्ट्रेस आहे, त्यांना स्ट्रेस आहे म्हणून अटॅक येतो. होय, स्ट्रेसनं काय सगळ्यांनाच असतो काय? पूर्वी नव्हता स्ट्रेस? सगळ्यांना कायम स्ट्रेस असतो. फक्त स्ट्रेसने काय माणूस मरत नाही. यांचं खाणं पिणं चुकीचं. जे खातात ना ते अनहेल्दी खातात. मग अनहेल्दी म्हणजे काय? बाहेरचं विकतचं वगैरे असं नाही. हाय कॅलरी फूड विथ नो एक्झरसाइज. बैठे काम, ओनली बैठे काम, कमीत कमी एक्झरसाइज, हालचाल कमीत कमी. म्हणजे हाय फूड खायला काही हरकत नाही तुम्ही, हाय कॅलरी फूड, पण तेवढा तुमचा व्यायाम झाला पाहिजे आणि ते पचवायची ताकद पाहिजे. आता कसं होते माहिती काय? आणि आपल्याकडचं हवामान असं आहे की एवढे हाय कॅलरीज आपल्याला रिक्वायर्ड नाही आहेत शरीराला. आता बाहेरच्या देशामध्ये कसं, तिथे थंडी जास्त असते, सर्वाईव्ह करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात तिथं. हाय कॅलरी फूड आपल्याला नाही आहे एवढं. आणि हाय कॅलरी फूड खाणार असाल तर तेवढं प्रचंड तुम्ही शारीरिक ताकदीची कामं केली पाहिजे, हालचाल केली पाहिजे. मग लोक काय करतात? हां, आम्ही करतो की इकडं ढिगभर हाय कॅलरी फूड खायचं, तिकडं जिमला जाऊन घरचं खायचं आणि दारचं लोखंड उचलायचं. असंच की हा विनोद म्हणून ठीक आहे हो, पण हेच चालू आहे आत्ता सगळीकडे. इकडे सगळं दिवसरात्र काम करायचं, वेळेला झोपायचं नाही, चुकीच्या वेळेला झोपायचं, जागरणं करायची. येता जाता त्या कॅनमधलं कधी काय प्यायचं, तर कधी फ्रूट ज्यूस वगैरे प्यायचे, पण ते कॅनमधले प्यायचे म्हणजे ते विथ प्रिझर्वेटिव्ह असतात ते प्यायचे. त्याच्यानंतर व्यायामाचा अभाव, फारसा व्यायाम नाही करायचा. टेन्शन प्रचंड असतंय, स्ट्रेस असतो, म्हणून मग आम्ही काय करतो? मेडिटेशन करतो. बस, पुन्हा बसल्या जागीच बसा तुम्ही आणि करा मेडिटेशन. हालचाल तेवढी करू नका. योगा केलं तरी त्याच्यात कॅलरीज बर्न होत नाहीत, फक्त तुमच्या शरीराच्या इलॅस्टिसिटी टिकून राहते योगा केल्यामुळं. हालचाल पाहिजे ज्याच्यामध्ये कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत. तर तेच अलीकडच्या मुलांमध्ये होत नाही. आणि दुसरं म्हणजे खाणं चांगलं नाही आहे. डाएटिंग करतो आम्ही का? तर आमची हालचाल नाही. खातो आम्ही भरपूर वेडं वाकडं, मग होतो आम्ही असे गुबगुबीत, आणि मग नंतर आम्ही सगळे हार्मोनल प्रॉब्लेम चालू होतात. मग डॉक्टरांच्याकडे आम्ही जातो. मग त्याच्यानंतर ते म्हणतात व्यायाम करा, मग आम्ही लगेच जिम लावतो. जिममध्ये भरपूर सारा व्यायाम AC मध्ये करतो. बघा, सगळं चुकीचं. काय याच्यातलं बरोबर आहे? सांगावं मला तुम्ही. काहीच बरोबर नाही. यांची लाईफस्टाईलच बरोबर नाही आहे. तर मला हे तुम्हाला सांगायचं होतं.
डाएटिंग करायचं, शरीराचे हाल करायचे, योग्य विटॅमिन्स मिनरल्स मिळत नाहीत, मग त्यामुळे काय होतं, हिमोग्लोबिन योग्य नाही. मग तुम्ही काय करता, हिमोग्लोबिनसाठी रक्तवाढीच्या गोळ्या खाता, कॅल्शियमसाठी प्रोटीन डाएट खायचं, कॅल्शियम रिच फूड खायचं, पुन्हा व्यायाम नाही, सकाळी लवकर कधी उठायचं नाही, उठलं तरी आम्ही कधी सूर्याचं दर्शन घेत नाही. हे हल्ली मी हे काय सांगायला लागले माहिती आहे का, हे सगळं तरुणांचे हल्ली असलेली ही लाईफस्टाईल आहे. बरं, त्यांच्या लाईफस्टाईलला आम्ही नावं ठेवतो, ह्या वयातली माणसं. तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही नावं फार ठेवता. होय ठेवते, कारण मी 60तली आणि 60मध्ये नावं ही ठेवायचीच असतात. विषय संपला. तोपर्यंत आमचं कोण ऐकत नाही, आम्ही नावं ठेवू शकत नाही. आता आम्ही बिनधास्त नावं ठेवतो. कोण आम्हाला काय बोलायचं नाही आधीच सांगून ठेवते. तर नावं ठेवण्यावरून तर असं आहे सगळं. मन मोकळ्या ह्या मुलांच्या तरुणांच्या गप्पा नाहीत कुणाशी, फक्त ते आपला लॅपटॉप आणि स्क्रीन आणि ते म्हणजे त्यांच्या मेंदूमध्ये आनंद देण्यासाठी काही नवनवीन उत्पत्तीच होत नाही. तुम्ही जर का खूप साऱ्या गप्पा मारल्या, निरनिराळे विषय मिळाले, चहाड्या करा हो, चहाड्या करा, भांडा, काहीही करा हो, पण तोंडातनं शब्द बाहेर पडू द्या. हे तुमचं नुसतं टायपिंग. मेंदूतले शब्द बाहेर पडतात, तोंडातनं बाहेर पडू द्या हो, ते व्यक्त होण्यासाठी. उगाच नाही सांगितलेलं, श्लोक म्हणा, रामरक्षा म्हणा, ते सर्व शब्द आपल्या 7 चक्र असतात आपल्या शरीरामध्ये, त्या 7 चक्रांची बीज आहेत ती, ते शब्द, ते अक्षर म्हणजे. आणि ती सगळी उच्चारली गेली नाही तर ती चक्र ब्लॉक होतात. आणि ती चक्र ब्लॉक झाल्यानंतर तुम्ही काय करता, साधे साधे सगळे उपाय करायचे सोडता. म्हणजे फिरायला जायचं नाही, सूर्यप्रकाशात जायचं नाही, बाहेर हिंडायला जायचं नाही, सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या नाहीत, घरातनं बाहेर पडायचं नाही, चांगलं खायचं नाही, चविष्ट पौष्टिक चमचमीत झणझणीत काही खायचं नाही. आणि काय करायचं, जायचं की 7 चक्र क्लिअर करण्यासाठी, डिटॉक्स करण्यासाठी लाखो रुपयाचे कोर्सेस घ्यायचे, त्या ठिकाणी जायचं, आश्रमांमध्ये, सेंटर्समध्ये, आणि तिथं जाऊन मेडिटेशनला बसायचं, तिथं जाऊन योगा करायचा. होय ना, हेच करता की तुम्ही. पैसे आहेत ना तुमच्याजवळ भरपूर. तरुणांचं हल्लीची लाईफस्टाईल सांगायला लागली मी. मला हे सगळं का आठवलं आणि का मी इतकी तळमळीने बोलतीये माहिती आहे का. ती आपली एक ही हो ॲक्ट्रेस, कुठल्या ह्याच्यात नव्हती ती, ते एक बिग बॉसमध्ये होती. त्याच्यानंतर कुठलं काटा लगा म्हणून कुठलं तरी एक गाणं होतं, त्या गाण्यावर नाचली आहे म्हणे 10 वर्षापूर्वी, आणि ते फार फेमस झालं आहे म्हणे. पण हे गाणं तर आम्हाला वाटतं की मुमताज आणि राजेश खन्नावर होतं. बेरी के पीछे असं होतं ती. पण ह्यांचं ते सगळं रिमिक्सवाली गाणी आहेत ना, त्याच्यात ती काटा लगामध्ये ती नाचली म्हणे. आणि ती स्वतः जी आहे ती चांगली शिकलेली इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर, नवरा पण चांगला शिकलेला, वेल एज्युकेटेड. पण काय म्हणतात ना, दिसायला चांगली, त्यामुळे तिला कोणीतरी कॉलेजमधनं तिला बघितलं, तिला ऑफर दिली, त्या गाण्यावर ती नाचली, ते गाणं प्रचंड फेमस झालं. आणि तिच्या लक्षात आलं की आपण सोशल मीडियाकडे जायला पाहिजे, फिल्म लाईनमध्ये जायला पाहिजे. असं जायला पाहिजे म्हणून मिळत नाही हो भरपूर काही. मग स्ट्रेस येतो, छान दिसायला पाहिजे, सुंदर दिसायला पाहिजे, तर आपलं पुन्हा पुन्हा प्रोजेक्ट मिळणार. मग बिग बॉसमध्ये पण ती होती त्या ह्याच्या कोरोनाच्या काळामध्ये बहुतेक. मग ते बिग बॉस झालं, सगळं झालं, पुन्हा ती काही कुठं दिसली नाही. छोट्या छोट्या जाहिरातींमध्ये असतात ह्या बायका. तर ती 42व्या वर्षी अचानक मागच्या आठवड्यामध्ये घरात गेली. 42व्या वर्षी सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला वगैरे वगैरे, सगळे अशा न्यूज यायला लागल्या, सगळं झालं. तर तिचा मी मग बरेच इंटरव्ह्यूज बघितले, सगळं बघितलं. तर अलीकडच्या तरुण पिढीचं हे अगदी उदाहरण म्हणायला काय हरकत नाही.
खाणं पिणं व्यवस्थित खायचं नाही आणि सोशल मीडियावरती सुंदर दिसण्यासाठी आणि तरुण म्हातारपण न येऊ नये म्हणून आपण काय करतो सांगा? हिंडतो, फिरतो, गप्पा मारतो, व्यायाम करतो, 4 लोकांच्यात मिसळतो, भजन म्हणतो, गाणी म्हणतो, है ना? त्यांचं तसं नाही, त्यांना अगदी तरुण दिसायला पाहिजे, कारण की त्यांना ते ह्या फिल्म लाईनमध्ये आहेत ना. यासाठी त्यांनी काय करतात? यासाठी या फिल्म लाईनमध्ये असणारे एक पूर्वीचा तो एक नटही त्या बिग बॉसमध्येच जिंकला होता, तोही गेला. नंतर ही नटी ही सुद्धा बिग बॉसमध्येच होती. हिनं सुद्धा हिच्याच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की गेले 14 वर्ष 10, 12, 14 काहीतरी असतील, तेवढी वर्ष तिच्याकडं बघितलं ना, गोरीपान काय पांढरी फटा, युरोपियन गोरी. अहो तिकडच्या लोकांमध्ये हे गोरेपण असते ना, ते गोरेपण तिथल्या हवामानामुळे येत असते. काहीतरी डिफिशियन्सी असते मेलॅनिनची, म्हणून येत असतं त्यांना ते गोरेपण. पण आपल्याकडे गोरेपण म्हणजे सुंदरपणाचा एक मोठा टॅग आहे त्याला, म्हणजे सुंदर. आणि म्हणून आणि मग नंतर मग ते एकदा गोरं दिसणं म्हणजे आपण सुंदर दिसतो हे एक डोक्यात येतं. आपण सुद्धा नाही का कुठे कार्यक्रमाला जायचं असेल तर मेकअप थापतोच की आपण, पण जरा गोरं दिसायला पाहिजे ना, छान दिसायला पाहिजे. गोरं दिसलं की छान दिसतं असं आपल्याला वाटतं. तसं ह्या नटनट्या सगळ्या जणीच गोरं दिसण्यासाठी मागं सुद्धा मी एक व्हिडिओ केला होता ग्लुटाथिऑनवर. त्याच्या गोळ्या घेतात, त्याची इंजेक्शन्स घेतात आणि गोऱ्यापान खडखडीत गोऱ्यापान होतात. खडखडीत काय पैसा प्रचंड खर्च करतात या नटनट्या गोरं दिसण्यासाठी. गोरं दिसलं की सुंदर दिसतं ना अंग असं त्यांना वाटतं. अहो पण आपण इंडियामध्ये राहतो, भारतामध्ये राहतो. आपण भारतामधलं हवामान जे आहे त्याच्यामध्ये आपण गोरे नाही होऊ शकत. आपला नॉर्मल कलर जो माझा आहे तो. आणि पुन्हा तुम्ही जर का साऊथकडे गेला तर आणि जास्त टॅन होणार तो. काय त्याच्यामध्ये एवढं? आता आफ्रिकेमधला कलर खूपच डार्क. अहो तिथल्या हवामानाप्रमाणे ते असणारच, ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. पण नाही, गोरं व्हायचंय, गोरं व्हायचंय, गोरं व्हायचंय. त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या क्रीम्स लावून त्यांचं थांबत नाही, समाधान होत नाही. औषधं घ्यायची, गोळ्या घ्यायची, इंजेक्शन्स घ्यायची, फील करायचं इकडं तिकडं, ते हे सगळं करून घेतात. त्याचे काही ना काहीतरी साईड इफेक्ट्स असणारच नाही, असतातच. आणि मग ते साईड इफेक्ट्स त्यांना भोगावे लागतात. तसंच ती नटी जी होती की नाही, हे बघा काहीतरी 27, 28, 20, 25व्या वर्षी तिला फेम मिळालं, कीर्ती मिळाली. शिक्षणाकडे तिनं दुर्लक्ष केलं. त्यांचं घर म्हणे सगळं अकॅडमिक, त्यांचं प्रचंड सॉलिड घरात सगळे शिक्षणातलेच किडे म्हणे. पण हीच एक इकडं आली सोशल मीडियाकडं. तर आता तिला ती अपॉर्च्युनिटी मिळाली एका गाण्यासाठी आणि त्यानंतर तिचं आयुष्य बदललं. ती सोशल मीडियाकडे आली. आणि एक लक्षात घ्या, जी मुलगी 20, 22, 25व्या वर्षी दिसेल ती 42व्या वर्षी दिसेल का? अहो तिचेच मी आधीचे आणि नंतरचे फोटो बघितले. तुम्ही गोऱ्या दिसाल, तुम्ही हे सगळं वर कराल, असं हे असं कराल, हे सगळं असं कराल. माहिती आहे की सगळ्यांच्या तर हल्ली भुवया अशा दिसतात का? तर हे असं खेचलेलं असतंय हो वर, सगळीकडनं हे खेचायचं. आता अलीकडे जे ही रिफिल थेरपीच म्हणूया आपण त्याला, करतात. गुटगुटीतपणात फक्त चेहरा गुटगुटीत दिसायला पाहिजे, बाकीचं सगळं सपाट चपाट. कारण की बाकीचं डायटिंग करून सरळ करून टाकायचं. अगदी जिथं जिथं गोलावा पाहिजे तिथं मात्र रिफिल थेरपी करायची. मी त्याला रिफिल थेरपी म्हणेन. काय करायचं आपल्याला त्या थेरपींची नावं घेऊन? रिफिल थेरपी. गुटगुटीतपणा राहायला पाहिजे, गोलावा दिसला पाहिजे त्या अवयवांना. त्यासाठी सगळं हवा भरून घ्यायची औषधांनी, सगळं ते सगळं फिल करून घ्यायचं. इकडे सगळं फिल करून घ्यायचं.
आता हे आमचं असं पहिल्यापेक्षा असं खाली पडायला लागलंय. पूर्वी आमचं असं होतं. मग ते खेचून खेचून वर सगळं औषधं इंजेक्शनं घालून घालून आणि त्याचे साईड इफेक्ट होतात. ते साईड इफेक्ट 42 तरीसुद्धा एवढं सगळं करू नये. मोठमोठ्या नट्या बघा तुम्ही, त्यांचे आधीचा चेहरा बघा, आत्ताचा चेहरा बघा. रिफिल करून चेहरा असा एकदम टचटचीत ठेवून सुद्धा चेहरा मार खातोच. तो वयानुसार सुंदर दिसणार त्या वयाचा. तशीच ही सुद्धा नटी, तिला असं वाटलं की आपण प्रचंड गोरं दिसलं पाहिजे आणि प्रचंड सुंदर दिसलं पाहिजे. आपले ओठ वीट सगळं असं अगदी मस्त, जसं काही चित्रच. आणि यासाठी ती सगळं तसं करून घेत होती. तशी ते सातत्याने गेले अनेक वर्ष इंजेक्शन्स, औषध आणि गोळ्या खात होती. तिच्या नवऱ्यानंच सांगितलं त्याच्यात गोळ्या खात होती. त्याचे साईड इफेक्ट दिसले. काय झालं, हे कुठल्याही गोळ्या औषधं असू दे, साधा आपल्या बीपीची गोळी असू दे, 2 बिस्किटं चहाबरोबर खाल्ल्याशिवाय आपण घेत नाही. कुठलंच औषध तुम्ही फक्त सकाळची काही औषधं असतात जी अनाशेपोटी घ्यायची असतात, ती अनाशेपोटी घ्यायची. अनाशेपोटी म्हणजे रिकाम्या पोटी. पण काय बाकीची सगळी औषधं ही रिकाम्या पोटी नाही घ्यायची. 2 बिस्किटं तरी खायची पोटामध्ये. तर आणि इंजेक्शन जर घ्यायचं असेल तर पोट तुम्ही व्यवस्थित भरून डॉक्टर सांगतील तसंच जायला पाहिजे. इंजेक्शनचा असर म्हणजे डायरेक्ट रक्तात होणार, तुमच्या झामकन होणार, वर जाणार, तुमच्या मेंदूतच चढणार. तुम्ही खाल्ला नाही तर कसं चालेल. त्यात तिनं म्हणे त्या दिवशी जी ती नटी होती त्या दिवशी तिच्याकडे सत्यनारायण पूजा होती म्हणून तिने सकाळपासून उपवास केला होता. पण एखाद्या दिवशी चुकलं औषध इंजेक्शन ते सुंदर दिसण्याचं तर बिघडलं कुठं. पण नाही, एक दिवस सुद्धा जर का ते इंजेक्शन औषध घेतलं नाही तर लगेच आमचं डाऊन होतंय ना सौंदर्य. त्यामुळं तिनं त्या दिवशी सुद्धा ते उपाशी पोटी औषध नाही घेतलं, इंजेक्शन घेतलं. तिला संध्याकाळपर्यंत अस्वस्थ वाटायला लागलं आणि रात्री तिला हार्ट अटॅक आला आणि ती गेली 42व्या वर्षी. थोडक्यात सांगायचं मला तुम्हाला काय होतं, वयोमनानुसार सगळे फरक दिसणारच, आपल्या बदल होणारच. तात्पुरतं वरनं काहीतरी करायचं, ॲक्सेप्ट करा. काय एवढं तुम्ही तरुण दिसावं म्हणून तुम्ही एवढं जे काय करता त्यानं तरुण दिसत नाही. सगळ्या नट्या ज्या वयोमानानुसार म्हाताऱ्या दिसायला लागलेल्या आहेत, पण म्हातारपणातही काही सुंदर आहे, सुंदरता आहे. जी मी म्हणते ना, मी सुंदर आहे. म्हातारपणातलं सौंदर्य आहे आमचं हे. ते सौंदर्य तुम्ही राखा. फक्त शरीराचं सौंदर्य म्हणजे सौंदर्य नाही. गोरेपणा म्हणजे सौंदर्य नाही. आणि त्यात ह्या बायकांचं डायटिंग हो, अशी फिगर दिसायला नको का? कारण जिथं पाहिजे तिथं ते इंजेक्शन घेऊन फुगवलेलं आणि बाकी सगळ्या ठिकाणी कमी केलेलं ऑपरेशन सर्जरी करून ती अशी फिगर नको का सगळी दिसायला? त्यामुळे ते खायचं प्यायचं एक नाही, आमचे प्रोजेक्ट असतात कुठले तरी मिळालेले, मग तिथं उपासमारच पाहिजे तरच ते जरा कमी होणार. मग ही पण तेच करत होती म्हणे, जी आत्ता 42व्या वर्षी गेली ना ती पण तेच करत होती, डायटिंगवर होती हल्ली. मला काय सांगायचं होतं की आजकाल तरुणांच्यामध्ये हे फॅड आलंय डायटिंग करायचं. आपण काय सर्वसामान्य सगळेजण आपण हे असले उद्योग करायला जात नाही. रिफिल थेरपी किंवा ढिगभर गोळ्या बिळ्या खाणं नाही. आपण काय करू, क्रीमा लावू जराशा, आपण गोरं व्हायच्या क्रीमा लावू, अँटी एजिंग क्रीम लावू, त्याच्यावर खुश. बहुतेक सगळे तसंच. पण ही जी इंडस्ट्रीमधली, सोशल मीडियाच्या इंडस्ट्रीमधली ही जी लोकं आहेत, हे त्याच्यासाठी इंजेक्शन्स घेतात, सर्जरी करतात आणि स्वतःच्या शरीराचे हाल करून घेतात नुसत्या आणि तरीसुद्धा ते शरीर काही फारसं चांगलं नाही हो दिसत. तर मला एवढंच म्हणायचं होतं की तरुणपणी तुम्ही जे डायटिंग करता, चुकीची तुमची जी जीवनशैली आहे, ती जीवनशैली तुम्हाला नेतीये कुठे तर अस्वास्थ्याकडे. म्हणजे तुम्हाला ती आजारी बनवते, तुमच्या शरीराला आजारी बनवते, मनाला आजारी बनवते, तुमच्या
हृदयाला वीक करते, मेंदूला वीक करते, सगळं तुमचं वीक करते. तुम्हाला काहीही सहन होत नाही ना, कुठलीच गोष्ट तुम्हाला सहन होत नाही. तुमची विल पॉवरच सगळी मरतेच म्हणायला हरकत नाही तरुणांची. का तर ह्या डाएटिंगचं फॅड. तरी बरं नुसतं डाएटिंग केलं तर बरं आहे. त्याच्याबरोबर हे असली इंजेक्शन आणि औषधं गोळ्या घेतल्या तर हे काय, हे मरायचंच की. काहीतरी उद्योग करून असं हे असं साईड इफेक्ट होणारच की. हो, का नाही होणार. तर मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की आपण खूप सुंदर आहोत. आपण सगळ्याजणी खूप सुंदर आहोत. ज्या निगेटिव्ह कॉमेंट करतात की नाही त्यांना सुद्धा सांगते तुम्ही पण खूप सुंदर आहात, मस्त आहात. अरे तुम्हाला असं कमेंट बिमेंट करावं वाटतं निगेटिव्ह वगैरे, म्हणजे तुमचा मेंदू पण छान आहे. हो, करा करा, बिंदास करा, त्याच्यात काय. चकमक चकमक होनी चाहिए, उसमें कुछ नहीं. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं आहे, आपण इतकं प्रोटेक्टिव्ह किंवा इतकं आपण असं घाबरू नये. वृद्धत्वाला घाबरू नये, म्हातारपणाला घाबरू नये. अहो 90 वर्षाची आजी सुद्धा देखणी दिसते, सुंदर दिसते. अलीकडे पांढऱ्या केसांच्या बायका सुद्धा काय ग्लॅमरस दिसायला लागलेत. डाय करायचं सोडलंय त्यांनी, म्हणलं नाही. आता कितीतरी माझ्या मैत्रिणी आहेत, कॅन्सर झाला हो, काय करायचं, डाय करता येत नाहीत केस. हे सुद्धा गेलं, हे गेलं, त्याच्यानंतर ट्रीटमेंट नंतर हे आलं, हे आलं, आणि आता केस यायला लागलेत सगळ्या बॉयकटमध्ये. मस्त दिसत आहेत बायका, पांढरे केस, तेही छान दिसतं. ॲक्सेप्टन्स जे काय आहे त्याच्यात मी खूप सुंदर दिसते असं घ्या ना. जो रंग माझा आहे ना सुंदर आहे, मी सुंदर आहे. मस्त मस्त म्हणत म्हणत जगायचं. तुम्ही म्हणता ना मस्त का म्हणता, मस्त का म्हणता, मस्त मस्त म्हणतच जगा. लोकांना मस्त दिसण्यासाठी तुम्ही जर असले काही उद्योग कराल तर मग संपलं, सगळं जीवन तुमचं फस्त होईल, फस्त. बरोबर आहे ना माझं. थोडक्यात आपल्या आयुष्य जे चालू आहे ना हे फार छान चालू आहे. तरुणांच्यासाठी स्पेशली मी सांगितलं. आपलं काही चॅनल तरुण बघत असतील असं काही नाही आहे, नका बघेन. आपण आहोत ना, तुम्ही सगळ्याजणी आहात ना सबस्क्रायबर माझ्या वयाच्या. तुमचं काम काय आहे, घरात ज्ञानामृत देणे हे तुमचं काम आहे. घरात म्हणा, घरातले मानत नाहीत, ऐकत नाहीत आपलं, आसपासच्यांना ज्ञानामृत देणे. जाईल तिथे नुसत्याच इतर गप्पा मारण्यापेक्षा अशा गप्पा मारायला सुरुवात करा. तुम्ही खूप प्रिय व्हाल, खूप प्रिय व्हाल. आणि ही आपली सुंदरता आहे. तुम्हाला नाही का वाटत आहे की हीच आपली सुंदरता आहे.